श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक 2 गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय घटक चाचणी। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा। प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। गुण 2। प्रश्न क्रमांक 1, भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। अ ताग, ब वाहन, क सिमेंट, ड खादी व ग्रामोद्योग। योग्य उत्तर आहे ब वाहन। प्रश्न क्रमांक 2, इसवी सन 1992 मध्ये डॅश डॅश या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली। अ महाराष्ट्र, ब गुजरात, क आंध्र प्रदेश, ड उत्तराखंड। योग्य उत्तर आहे क आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक ब, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व लिहा। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहिणे आवश्यक आहे। गुण 2। प्रश्न क्रमांक 1 अ, पृथ्वी जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र। ब अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र। क आकाश जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र। ड नाग शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र। योग्य चुकीची जोडी आहे ब अग्नी जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र। प्रश्न क्रमांक 2 अ, सौदामिनी राव स्त्रीमुक्ती आंदोलन समिती। ब विद्या बाळ नारी समता मंच। क प्रमिला दंडवते महिला दक्ष समिती। ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग। योग्य उत्तर आहे ड ज्योती म्हापसेकर महिला आयोग ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, कोणतीही एक। गुण 2। महिलांच्या संदर्भातील कायदे। 1 प्रसूती सुविधा अधिनियम कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, सती प्रतिबंधक कायदा, वडिलांच्या संपत्तीत वाटा आणि पोटगीबाबतचा कायदा। प्रश्न क्रमांक 2 भारताच्या उपग्रहांची नावे। योग्य नावे आहेत आर्यभट्ट 2 भास्कर 1 उपग्रह, 3 ॲपल उपग्रह, 4 भास्कर 2 उपग्रह, 5 इनसॅट 1B उपग्रह। प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही एक। गुण 2। प्रश्न क्रमांक 1 भारताचा अंतर्गत व्यापार। उत्तर भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो। 2 मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही बंदरे महत्त्वाची आहेत। 3 अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 2 पोटगी। उत्तर एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही एक। गुण 2। प्रश्न क्रमांक 1 भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला। उत्तर 1 चीनने अण्वस्त्र सज्जता केली होती। 2 पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्र सज्जता होण्यास धडपड सुरू होती। 3 शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग करणे आवश्यक होते आणि म्हणून भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला। प्रश्न क्रमांक 2 भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला। उत्तर 1 भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे। 2 आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे आहेत। नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहेत। यांमुळे देशापरदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। 3 पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात। या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो आणि म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीस लागला आहे।
प्रश्न क्रमांक 3 ब, पुढील प्रश्नांची प्रत्येकी 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही एक गुण 2. प्रश्न 1, चिपको आंदोलनाची माहिती लिहा. उत्तर, 1973 मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती. 2, या विरोधात चंडीप्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले. 3, स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर धरण्याचे तंत्र अवलंबले. 4, वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप होते आणि म्हणून या आंदोलनाला चिपको आंदोलन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो. उत्तर 1, पर्यटनाच्या ठिकाणी विविध वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो, त्यातून रोजगार मिळतो. 2, पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात, त्यातून त्यांना रोजगार मिळतो. 3, काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाहीत, त्या ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात, त्यातूनही रोजगार उपलब्ध होतो. अशा प्रकारे पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार उपलब्ध होतो. राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2. प्रश्न क्रमांक 1, डॅश डॅश हे राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. अ, अमेरिका, ब, रशिया, क, जर्मनी, ड, चीन. योग्य उत्तर आहे क, जर्मनी. प्रश्न क्रमांक 2, डॅश डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. अ, 10 जानेवारी, ब, 8 मार्च, क, 24 ऑक्टोबर, ड, 31 डिसेंबर. योग्य उत्तर आहे क, 24 ऑक्टोबर. प्रश्न क्रमांक 4 ब, पुढील चित्र पूर्ण करा. कोणतेही एक. गुण 2, सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेले देश. योग्य उत्तर 1, रशिया, 2, इंग्लंड, 3, फ्रान्स, 4, चीन आणि 5, अमेरिका. प्रश्न क्रमांक 2, संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा. 1, इंग्रजी, 2, फ्रेंच, 3, रशियन, 4, स्पॅनिश, 5, चिनी आणि 6, अरबी. प्रश्न क्रमांक 5, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1, आमसभा जागतिक प्रश्नावर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. उत्तर 1, हे विधान बरोबर आहे. 2, संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. 3, सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आमसभेचे महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 2, संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. उत्तर 1, हे विधान चूक आहे. 2, संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य देश असतात. 3, देश श्रीमंत असो वा गरीब, मोठा असो वा छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. 4, म्हणजेच प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. प्रश्न क्रमांक 5 ब, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1, संयुक्त राष्ट्रांची शांतीसेना कोणती भूमिका बजावते. उत्तर 1, संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे काम शांतीसेना करते. 2, संघर्ष प्रतिबंध आणि मध्यस्थी करणे. 3, शांतता प्रत्यक्ष प्रस्थापित करणे. 4, शांतता रक्षणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे. प्रश्न क्रमांक 2, संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहा. उत्तर 1, राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे. 2, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे. 3, मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे. आणि 4, जागतिक शांतता प्रस्थापित करणे. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा पेपर सरावासाठी आहे. दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा
विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय घटक चाचणीचे सर्व विषयांचे पेपर आपल्या या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।